उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद कमी होत असल्याचं पाहून शिंदे नाराज असल्याची माहिती आहे। या अकार्यक्षम मंत्र्यांना लवकरच नारळ दिला जाण्याचीही शक्यता आहे। उपमुख्यमंत्री शिंदे दीपक केसरकरांवरती प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती। केसरकरांनी एकनाथ शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणल्याचं नेत्यांचं मत आहे। वरिष्ठांकडून केसरकरांना समज देण्यात आल्याचीही सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित। आज अधिकृतपणे भिडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये काल बैठक संपन्न। बैठकीमध्ये असीम गुप्ता, अश्विनी भिडेंच्या नावाची चर्चा। मराठी माणसांची बदनामी केल्याचं प्रकरण। भाजप खासदार निशिकांत दुबेंना 7 एप्रिलला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। मराठी माणसाला पटक के मारेंगे असं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलेलं होतं। या प्रकरणी मनसेच्या सुदाम कोंबडेंनी याचिका दाखल केली होती। महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना मुंबई विद्यापीठामध्ये प्रवेश नाकारला। तुषार गांधी बौद्ध भिक्षू बदंत विमानसा यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आलेले असताना त्यांना प्रवेशद्वारावरच जबरदस्तीने थांबवलं। बोंधू अशोक खरातवरती 11वा गुन्हा दाखल। जमीन खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक केल्याच्या जमीन मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। खरातसह पत्नी कल्पना खरात आणि शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल। अशोक खरात महाराजाच नाही, त्याच्या वासनेचा खेळ, त्याच्यामुळे हिंदू धर्म बदनाम होण्याचा प्रश्नच नाही। हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची टीका। नांदेडमध्ये अजून एका भोंदूबाबाचा पर्दाफाश। बद्दूर इथून भोंदूबाबा ज्ञानेश्वर नागोराव कोरडेला ताब्यात घेतलंय। अंगामध्ये आल्याचा बनाव करून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप। तर गुन्हा दाखल का करताय असं म्हणत समर्थकांनी चक्क पोलिसांची कॉलर धरली। मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अनेक गुन्हा दाखल। ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर तिच्या भावाविरोधामध्येच कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची मागणी केल्याचा, त्याबरोबरच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा FIR मध्ये आरोप आहे। अवकाळी पावसानं राज्यामध्ये 63,000 हेक्टरवरती शेती आणि फळ पिकाचं नुकसान। अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान। एप्रिलमध्येही अवकाळी सुरू राहण्याची शक्यता असल्यामुळे नुकसान वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे। नांदेड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, त्यामुळे काढणीला आलेला आणि उन्हामध्ये वाळत घातलेली हळद ही भिजल्यामुळे नुकसान झालंय। तर आंबा, कलिंगड, संत्र, मोसंबी याच्यासह केळी बागांचं देखील नुकसान झालंय। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी, येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिपळगव्हाण, जांभळी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। तर डेवाडी शिवारामध्ये गारांचा वर्षाव झालाय। गारपिटीमुळे गहू, कांदा, हरभरा, मका त्याबरोबरच आंबा या पिकाचं मोठं नुकसान। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं काढणीला आलेला उन्हाळी कांदा भुईसपाट। एकीकडे कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये असताना आता अवकाळीनं पुन्हा एकदा कांदा पिकाचं नुकसान झालंय। नाशिकच्या चांदवडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा या तालुक्यातील अनेक गावांना अवकाळीचा तडाखा। तर नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी। बुलढाण्याच्या चिखली, मोताळा, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, त्यामुळे काढून ठेवलेला कांदा भिजला। तर वादळी वाऱ्यामुळे केळी, गहू आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी अंजी नाईकमध्ये काढणीला आलेला गहू अक्षरशः आडवा पडलाय। फळपीक आणि भाजीपाला पिकाचं देखील मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान। बाजरी, हरभरा, मका या पिकांचं सर्वाधिक नुकसान। साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा, गारपिटीसह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचं नुकसान। वडगाव डाळ इथं अनेक घरांच्या भिंती कोसळल्यात, छप्पर उडालं। अनेक घरांमध्ये पाणीही शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। युद्धामुळे फळभाज्या आणि शेतमालाचे भाव गडगडले, त्यामुळे बीडच्या केस तालुक्यामध्ये ढोबळी मिरचीला भाव मिळेना। पिकाला तोडणी देखील परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना चक्क ढोबळी मिरचीच्या पिकामध्ये शेळ्या आणि मेंढ्या सोडल्यात।
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट. सकाळपासूनच अनेक भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. मुंबईसह अन्य भागामध्ये देखील ढगाळ वातावरण. लातूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. शहरातील अशोक हॉटेल चौक परिसरामध्ये एक जुनं झाड उन्मळून पडलंय. घटनेमध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या एका दुचाकीचं आणि एका चारचाकीचं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. पावसाचा उन्हाळी पिकांना फायदा होणार. नाशिकच्या दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचड गावामध्ये पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचं पिल्लू आढळलंय. दिंडोरी वनपथकानं पिल्लाला रेस्क्यू केलं. पांढऱ्या त्वचेचा बछडा आढळून येण्याची नाशिकमधली पहिलीच घटना आहे. दिल्लीहून शिर्डीकडे निघालेल्या विमानाच्या नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये घिरट्या. खराब हवामानामुळे विमान भरकटलं. त्यानंतर शिर्डीऐवजी सुरत विमानतळावरती विमानाचं सुरक्षित लँडिंग. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील कराडवाडी गावामध्ये महिलेच्या अंगावरती वीज कोसळली आहे. घटनेमध्ये सोनाली कराडे या 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.